नमस्कार, मी साटम. मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रंगबहारी एकादशी आणि मसान होळीचं कशा प्रकारचं रिलेशन आहे राज्यघटनेबरोबर, तर त्याबद्दलचे इंटरेस्टिंग फॅक्ट सांगणार आहे. तोच हा व्हिडिओ आहे. तर बघा, रंगबहारी एकादशी दिवशी भोलेबाबांनी काशीवासियांबरोबर होळी खेळली. त्याच वेळेला मसान होळी दिवशी त्यांनी भूत, पिशाच, आत्मा या मंडळींबरोबर होळी खेळली होती. तर बघा, ह्या दोन्हीमधनं एक गोष्ट दिसून येते, ते म्हणजे समानता. तर बघा, कलम 14 आहे आपल्या राज्यघटनेमध्ये, ते समानतेचा अधिकार प्रदान करतं प्रत्येक व्यक्तीला. तर इथे तर भोलेबाबांनी फक्त व्यक्तींचाच मान ठेवला नाहीये, तर भूत, पिशाच, आत्मा यांनाही सन्मान केलेला आहे. यातून एक गोष्ट दिसून येते, ते म्हणजे जन्म आणि मृत्यू याला एकाच तराजूमध्ये इक्वली तोललंय भोलेबाबांनी. तर बघा, कसं आहे माहितीये का, काही काका काकींना माझ्या सनातन धर्माबरोबर प्रॉब्लेम आहे. त्यांना असं वाटतं की तो पुरातन आणि रूढीवादी आहे. तर त्या काका काकींना मला सांगायचंय की ह्या गोष्टीवरून तुम्हाला एक गोष्ट तर क्लिअर झाली असेल, आधी अनंत काळापासून माझा धर्म पुरोगामी आहे आणि पुढारलेल्या विचारांचा आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा, आणि खास करून त्या काका काकींनी तर कळवाच तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल ते. आणि बाकीच्यांना हर हर महादेव आणि होळी आणि धुलीवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.